नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आंबामलाई आईस्क्रीम किंवा शहाळ्याचं आईस्क्रीम कसं करायचे ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली. तर बघा, आज जी आईस्क्रीम बनवणार आहेत ना, यासाठी ना आपण कोणतंही बाहेरचं प्रोडक्ट वापरणार नाहीत, म्हणजे व्हिप वापरणार नाहीत, दूध पावडरचा सुद्धा वापर करणार नाहीत. तरीसुद्धा आपली आईस्क्रीम इतकी मस्त अशी क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण ना अजिबात गॅस पेटवलेला नाही किंवा दूधसुद्धा हटवलेलं नाही, तरीसुद्धा आपली आईस्क्रीम अगदी मस्त अशी तयार झाली आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, आज आपण इथे शहाळ्याचं आईस्क्रीम बनवणार आहेत. शहाळा म्हणजे आपण जे नारळ पाणी पितो ना, त्याच्यानंतर त्यामध्ये जी मलाई असते त्याचंच आईस्क्रीम आज आपल्याला बनवायचं आहे. नारळ पाणी पिलं त्याच्यानंतर साधारण माझ्याकडे अर्धी वाटी ही नारळातली मलाई निघाली आहे. आता इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ना तेच भांडं आपल्याला घ्यायचं आहे. सर्व मलाई यामध्ये टाकून घेतली आणि यामध्ये आपण आंबा टाकणार आहेत. तर इथे माझ्याकडे 2 केशर आंबे होते. आंबा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला, त्यावरची साल काढून घेतली आणि मधला जो गर आहे ना तो आपण अशा प्रकारे काढून घेतला आहे. तर तुम्ही इथे जो आंबा आहे स्किपसुद्धा करू शकता, फक्त शहाळ्याचंच आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. आता यामध्ये आपण फ्रेश मलाई टाकणार आहेत, म्हणजे जी दुधावरची साय असते ना, दूध तापवल्याच्या नंतर त्यावर जी साय येते ती मी इथे साधारण 1 वाटी भरून घेतली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा, आता ही मलाई टाकून घेतली की यामध्ये साखर ॲड करूयात. तर इथे मी फक्त 2 चमचे साखर ॲड करणार आहे, कारण आंबा जो आहे ना तो बऱ्यापैकी गोड आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी केलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहेत. हे तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जाईल. तर 1 चमचा आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलं. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता यामध्ये आपल्याला अगदी 3 ते 4 चमचे दूध टाकायचं आहे. यापेक्षा जास्त दुधाचा वापर करायचा नाही, कारण आंब्यामध्ये पण थोडासा ओलसरपणा असतो. सोबत आपण मलाईसुद्धा वापरली आहे, त्यामुळे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही, नाहीतर आईस्क्रीमला छान असं मस्त टेक्स्चर येणार नाही. आता अगदी 3 ते 4 चमचे दूध टाकून घेतलं. हे परत आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला ना मिक्सरला चर्न करून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांड्याचं जे झाकण आहे ते लावून घेऊयात आणि मिक्सरला जस्ट चर्न करून घेऊयात. इथे बघा, आपण मिक्सरला हे छान असं मस्त एकदम स्मूथ असं चर्न करून घेतलं आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अगदी मस्त असं याला टेक्स्चर आलेलं आहे आणि रंग तर बघा किती सुरेख आलेला आहे. यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीत, रंगसुद्धा वापरलेला नाही, तरीसुद्धा अगदी मस्त असा याला रंग आलेला आहे. आता आपल्याला आईस्क्रीम सेट करायची आहे. तर माझ्याकडे एक प्लास्टिकचा डब्बा आहे. तुमच्याकडे जसं भांडं अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. यामध्ये आपण जे मिश्रण होतं ते टाकून घेतलं, डब्बा हलकासा टॅप करून घेतला आणि आता आपल्याला यावरती एक झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी फ्रीझरमध्ये याला 8 ते 9 तासासाठी ठेवायचं आहे. तर बघा, ठेवण्या अगोदर यावर थोडंसं गार्निशिंगसाठी मी टुटी फ्रुटी टाकून घेतली. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेऊ शकता. थोडीशी टुटी फ्रुटी टाकली, यावर झाकण लावून घेते आणि फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट किंवा 8 ते 9 तासासाठी हा डब्बा जो आहे ना तो सेट करून घेऊयात. ज्या ठिकाणी बर्फ जमतो ना त्याच ठिकाणी हा डब्बा आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, अगदी 10 ते 15 मिनटामध्ये जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच ही आईस्क्रीम बनवून तयार होते. आता हा डब्बा मी फ्रीझरमधून बाहेर काढला आणि बघा, आता आपल्याला यावरचं झाकण मी तुम्हाला काढून दाखवते. बघा, आपली आईस्क्रीम किती मस्त अशी सेट झाली आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम झाली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये सर्व करूयात
नारळ पाणी आणल्याच्या नंतर ते फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही अशा प्रकारची आईस्क्रीम नक्कीच करू शकता. आता आईस्क्रीम आपण लगेच स्कूप करूयात. इथे मी आईस्क्रीम स्कूप केली आणि बघा याला किती मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला बघून दिसतच असेल ना की आपली आईस्क्रीम किती मस्त अशी तयार झाली. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार झाली. यासाठी आपण दूध आटवलेलं नाही किंवा व्हिप क्रीम वापरलेली नाही किंवा बीटरचा सुद्धा वापर केलेला नाही, तरीसुद्धा आपली आईस्क्रीम अगदी मस्त अशी तयार झाली. शिवाय आपण आज गॅससुद्धा पेटवलेला नाही. तर बघा, तुम्हीसुद्धा एक वेळेस ना आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत अशी ही आईस्क्रीम नक्की करून पहा. आणि जर नारळ पाणी पित असाल तर ते नारळ पाणी पिल्याच्या नंतर फेकून न देता त्याच्यापासून अशा प्रकारची आईस्क्रीम नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. बाय बाय.